वसा जनसेवेचा। आमच्या मागण्या परिचारिका एकजुटीचा रिक्त पदे सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाचे सुधारित सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतीबंध, पदोन्नती प्रक्रिया आणि सरळ सेवा भरती तत्काळ अंतिम करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन जिल्हा शाखा बुलढाणाच्या वतीने आज मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बुलढाणा येथे 2 तास कामकाज बंद ठेवून तीव्र निदर्शने करण्यात आली। 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम ठरला निष्फळ। महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक SRV 2025 प्रभाग क्रमांक 129 सेवा दिनांक 2 जून 2025 अन्वये सेवा विषयक बाबींच्या अनुषंगाने 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। या शासन निर्णयामध्ये सर्व विभागांनी सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतीबंध, पदोन्नती, रिक्त पदांची भरती तसेच इतर प्रलंबित सेवा विषयक बाबी 150 दिवसांच्या निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते। मात्र या कार्यक्रमाची मुदत 2 ऑक्टोबर 2025 रोजी संपूर्ण ही परिचारिका संवर्गाच्या अत्यंत महत्त्वाच्या सेवा विषयक बाबी आजही प्रलंबित आहेत। प्रलंबित मागण्यांमुळे रुग्णसेवेवर अनिष्ट परिणाम, पदोन्नती, वंचित सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम नसल्यामुळे हजारो परिचारिका हक्काच्या पदोन्नतीपासून वंचित आहेत। अतिरिक्त ताण हा सुधारित आकृतीबंधास मान्यता न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पदनिर्मिती व भरती रखडली आहे। त्यामुळे सध्या कार्यरत परिचारिकांवर कामाचा प्रचंड अतिरिक्त ताण पडत आहे। रुग्णसेवेवर परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेवरही प्रतिकूल परिणाम होत आहे। संघटनेने वेळोवेळी निवेदने, बैठका व पाठपुरावा करूनही शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही। त्यामुळे परिचारिका संवर्गांमध्ये तीव्र संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे। आंदोलनाच्या प्रमुख मागण्या: सुधारित सेवा प्रवेश नियम म्हणजेच रिक्रुटमेंट रूल्स तात्काळ अंतिम करण्यात यावेत। सुधारित आकृतीबंधास म्हणजेच रिवाइज स्टाफिंग पॅटर्न त्वरित शासन मान्यता देऊन पदनिर्मिती करावी। प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया म्हणजेच प्रमोशन तातडीने पूर्ण करण्यात यावी। रिक्त पदांवरील सरळ सेवा भरती म्हणजेच डायरेक्ट रिक्रुटमेंट प्रक्रिया त्वरित सुरू करावी। परिचारिका संवर्गाच्या सर्व प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांवर कालबद्ध शासन निर्णय घेण्यात यावा। इशारा: शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आणि परिचारिकांच्या मागण्या मान्य न केल्यास पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन बुलढाणाच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती जयश्री वाघ आणि जिल्हा सरचिटणीस मंगेश शिरसाट यांनी दिला आहे। आज परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन तर्फे 2 तासाचे कामबंद आंदोलन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आले होते। बऱ्याच दिवसापासून परिचारिकांच्या प्रलंबित मागण्या आहेत। शासनानं अद्यापर्यंत त्यावर कोणताही विचार न करता, तोडगा न काढता त्या प्रलंबित ठेवल्यामुळे नाईलाजानं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्हाला 2 तासाचे कामबंद आंदोलन पूर्ण बुलढाणा जिल्हाभरामध्ये करावं लागले। यामध्ये प्रामुख्याने आमच्या मागण्या की परिचारिकांच्या रखडलेल्या पदोन्नत्या या शासनाने त्वरित सुरू कराव्या। जिल्हाभरात आरोग्य संस्थांमध्ये परिचारिकांची रिक्त असलेली पदे तातडीने भरल्या जावी। सेवा प्रवेश नियम जे शासन स्तरावरती प्रलंबित आहे त्याच्यावरती तातडीने शासनाने निर्णय घ्यावा आणि प्रत्येक ग्रामीण रुग्णालय स्तरावरती परिसेविकांची पदे पुनर्जीवित केली जावी। या प्रमुख मागण्यांसाठी आजच्या या आंदोलनात बुलढाणा जिल्ह्यातील सर्व परिचारिका, आरोग्य कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।